पेक्षा उच्च दर्जाची आणि त्यासोबतच्या समकक्ष दर्जाचे सगळे पदे आता डायरेक्ट गेले. डायरेक्ट कोणाच्या बापाला काहीच मिळ नाही, त्याला कोणतं प्रशिक्षण नाही, कोणतं शिक्षण नाही, अभ्यास नाही, डायरेक्ट सचिव. या देशाचं वाटोळ पुढच्या 5-10 वर्षात झालं तर नवल वाटून घेऊ नका. अत्यंत वाईट परिस्थिती सध्या चालू आहे. युपीएससीचे जसं त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ करणार आहेत आपण की ते कशा पद्धतीने घेतात काय नाही ते. तर अशा पद्धतीचं हे सगळं चालू आहे. त्याच्यामुळं कोणीही टेन्शन घेऊ नका. बांगलादेशचा प्रश्न वेगळा, आपला प्रश्न वेगळा. त्याच्यामुळे आरक्षणाच्या बाबतीत कोणी कन्फ्युज होऊ नका. इथलं आरक्षण जे आहे ते संविधानिक आहे आणि ते संविधानात दिलेलं आहे आणि ते टिकवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. पण ते नष्ट करण्यासाठी बांगलादेशच्या आरक्षणाच्या आंदोलनाचा वेगळ्या पद्धतीने नॅरेटिव्ह भारतात चालवला जात आहे की तिथं असं सांगितलं जात आहे की आरक्षणामुळे पेटला. आरक्षणामुळे तो वाद पेटलेला नाही. मूळ मुद्दा लक्षात घ्या. तर ते चुकीच्या आरक्षण पद्धतीमुळे वाद पेटलेला आहे आणि तिथं सामान्य जनतेवर अन्याय